मराठी भाषेत काही म्हणी, काही वाक्प्रचार आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीमुळे ते वाक्प्रचार आणि त्या म्हणी हल्ली प्रकर्षाने जाणवायला किंवा आठवायला लागले आहेत. म्हणजे बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी, किंवा गुडघ्याला बाशिंग बांधून असणे, किंवा ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं, वगैरे वगैरे वगैरे. आणि हे आठवण्याचं, हे डोक्यात येण्याचं कारण असं आहे, 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. 23ला त्याचे निकाल लागतील आणि मग त्यानंतर खरा राजकीय खेळ रात्रीच, ज्याला म्हणतात ना रात्रीचा खेळ चालेल तसा तो चालू होईल. पण त्याआधीच महत्वाच्या सर्व पक्षीयांमध्ये, म्हणजे आघाडीच्या 3 आणि युतीतल्या 3 पक्षांमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि ज्यांना मुख्यमंत्री व्हायचंय ते आम्हाला मुख्यमंत्री पदात रस नाही असं सांगायला देखील पुढे आलेले आहेत. पण आपण नेहमीच बघतो राजकारणामध्ये जे प्राप्त करून घ्यायचं असतं ते कधीच बोलून दाखवायचं नसतं. त्यामुळे आजचा विषय हा महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्याच्यानंतर होणारी सत्ता स्थापना आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री पदाचा दावेदार किंवा उमेदवार कोण, यावरती आपला आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. 20 तारखेला निवडणुका होत आहेत विधानसभेच्या, 23ला निकाल आणि मग त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे रात्रीचा खेळ चाले सुरू होईल. सत्ता स्थापनेचा आणि सत्ता स्थापनेच्या जोडीने त्याचं नेतृत्व कोण करेल, त्याचं मुख्यमंत्रीपद कोण भूषवेल, याच्या स्पर्धा, याच्या घडामोडी, बेरजेची गणितं, शहकाटशहांचं राजकारण, उद्योगपतींच्या बैठका, हो उद्योगपतींच्या बैठका हे मी मुद्दाम म्हटलेलं आहे, उद्योगपतींच्याच बैठका, अशा अनेक गोष्टी थेट दिल्लीपासून इथे आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सुरू होतील. जर महाविकास आघाडीचं सरकार येत असेल तर मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, आणि जर महायुतीचं सरकार येणार असेल तर मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, त्यावरती आज आपण प्रामुख्याने बोलणार आहोत. समजा सिंगल लार्जेस्ट पार्टी महाविकास आघाडीचा विचार करता आणि विदर्भानी आणि मराठवाड्यानी साथ दिली, तर जर काँग्रेस झाली सिंगल लार्जेस्ट पार्टी महाविकास आघाडीमध्ये, तर महाविकास आघाडीतनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा, तर काँग्रेस श्रेष्ठी नाना पटोले यांची वर्णी मुख्यमंत्री पदावर लावतील का? का प्रशासनाचा ज्यांना गाढा अनुभव आहे, महाविकास आघाडीतल्या दुसरा जो मोठा पक्ष आहे आणि ज्याचे नेते दस्तूरखुद्द शरद पवार आहेत, त्या पक्षाला नाकात वेसण घालून घट्ट धरून ठेवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण बाबांनाच परत काँग्रेस श्रेष्ठी मुख्यमंत्री पदावरती बसवतील का? की बाळासाहेब थोरात होतील, की वडेट्टीवार मध्येच बाजी मारून जातील, हे बघणं, जर काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी आली, महाविकास आघाडीची सत्ता येत असेल तर बघणं जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याच जोडीला जर उभाटा सेनेची चांगल्या मार्जिनल सीट जर आल्या तर उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव असू शकत नाही, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. आणि शरद पवारांनी जेवढ्या जागा आता त्या लढवत आहेत त्यांचा जर स्ट्राईक रेट लोकसभेप्रमाणेच राहिला आणि त्यांच्या जागा देखील त्याच मार्जिनमध्ये आल्या, तर शरद पवार हे स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घेतील का? स्वतःकडे म्हणजे त्यांच्या पक्षाकडे मला म्हणायचे, शरद पवारांना स्वतःला मी म्हणत नाहीये, शरद पवारांच्या पक्षाकडे ते मुख्यमंत्रीपद घेतील का? जे नेहमी चर्चेला जाते गेले 8-10 वर्ष प्रामुख्याने अजित पवारांच्या
राष्ट्रवादीमध्ये असण्याच्या वेळी पण आणि आता नसताना देखील जे म्हटलं जात आहे की राजकीय वारसदार हे शरद पवार सुप्रियाताई सुळे यांनाच करतील, आणि ती एक महत्वाची बाब होती अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडण्यामध्ये. त्यामुळे सुप्रियाताईंना त्यांच्या म्हणजे पवारसाहेबांच्या मनातली सुप्त जी इच्छा आहे की अर्थात ती त्यांच्या मनातली इच्छा आहे, ते तुम्ही आम्ही कसं काय बोलू शकतो, ती तुम्हा आम्हाला कशी काय कळेली असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण असं म्हटलं जातं, राजकीय विश्लेषक म्हणतात की त्यांच्या मनातली जी सुप्त इच्छा आहे की सुप्रियाताईंनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं, ते करतील का, की अत्यंत हुशार चाणाक्ष ज्यांनी आत्ता प्रदेशाध्यक्ष म्हणून अत्यंत मोलाची आणि महत्वाची कामगिरी बजावलेली आहे पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीचा, ते जयंतराव पाटील यांना ते मुख्यमंत्रीपदी नाव घोषित करतील का, आपल्या पक्षामध्ये एका मोठ्या फुटीनंतर परत काही बेदिली माजायला नको म्हणून अत्यंत हुशारीने, जी हुशारी हा प्रामुख्याने शरद पवार यांचा USP मानला जातो, ते महत्वाची सर्व खाती आपल्याकडे ठेवतील, आपल्या पक्षाकडे ठेवतील आणि मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसला अजिबात न देता शिवसेनेच्याच गळ्यात टाकतील म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या खांद्यावरती सोपवतील आणि उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करतील. याचं कारण असं आहे, काँग्रेसचा मुख्यमंत्री होणं हे शरद पवारांना कितपत रुचेल, कितपत पटेल, हा आणखीन एक वेगळ्या व्हिडिओचा विषय होऊ शकतो. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं, माझं आकलन जे आहे ते मला असं वाटतं की जर महाविकास आघाडी सत्तेवरती येऊ शकत असेल, सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस झाली आणि त्याच प्रपोर्शनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या देखील सीट आल्या आणि उद्धवजींच्या पण आल्या, तर शरद पवार हे काँग्रेसच्या पारड्यात वजन टाकण्यापेक्षा उभाटा सेनेच्या पारड्यात वजन टाकून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील. भले त्यांचं जे आत्ता पुस्तकमध्ये प्रकाशित झालं किंवा जे म्हटलं गेलं की उद्धव ठाकरेंवरती ते नाराज होते वगैरे, ते कितीही असलं तरी देखील काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण किंवा अन्य कोणी मुख्यमंत्री होण्यापेक्षा चांगली खाती, चांगले पोर्टफोलिओ स्वतःच्या पक्षाकडे ठेवून शरद पवार हे उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करतील असं मला स्वतःला वाटतं. आणि एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, कोणी नाकारली तरी देखील ती सत्यच आहे आणि ते स्वीकारायलाच पाहिजे. सध्या महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकींच्या आधी देखील आणि नंतर देखील भले आता सहानुभूती कमी झालेली असेल तरी देखील पॅन महाराष्ट्र ज्याला म्हणता येईल, संपूर्ण महाराष्ट्रावर ज्यांच्या सभांना गर्दी होते, ज्या एकमेव नेत्याबाबत अजूनपर्यंत अत्यंत अपेक्षेने आणि एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं, ते एकमेव नेते महाविकास आघाडीचे आहेत आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे. हे नाकारून चालणारच नाही, हे नाकारताच येणार नाही. कोणी काही म्हणो, त्यांचे विरोधक काही म्हणोत, महायुतीतली इतर पक्षातले नेते काही म्हणोत, मीडिया काही म्हणो, तरी देखील उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे नेते असे आहेत की जे एक हाती सभा घेतात, जे संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत आहेत आणि ज्यांच्या सभांना गर्दी होते आणि ज्यांच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारची भावना, एक वेगळ्या प्रकारचं ज्याला म्हणता येईल की एक वेगळ्या प्रकारचे आकर्षण मतदारांमध्ये आहे. समर्थकांमध्ये मी म्हणत नाही, कार्यकर्त्यांमध्ये मी म्हणत नाही, जी न्यूट्रल मतं आहेत किंवा जे सामान्य नागरिक आहेत त्यांना अजूनही असं वाटतं. महाविकास आघाडीपुरता मी मर्यादित बोलतोय, त्यामुळे हे लक्षात घ्या की उद्धव ठाकरे हा सर्वमान्य चेहरा महाविकास आघाडीमध्ये असू शकतो. आता आपण महायुतीकडे येऊया. महायुतीमध्ये गेल्या 2 दिवसामध्ये मीडियामध्ये 2 महत्वाच्या नेत्यांची स्टेटमेंट फार गाजत आहेत. एक आहेत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांचं. त्यांनी काय म्हटलंय, ते म्हणतायत की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सहभागी नाही, घटक पक्षांना बरोबर घेऊन जाणं हे आमचं प्रमुख उद्देश आहे, प्रमुख उद्दिष्ट आहे. सत्ता स्थापन करणं, सत्ता मिळवणं हे त्यातलं मूळ टार्गेट आहे आणि विधिमंडळात जे ठरलं जाईल, 3 पक्षांच्या बैठकीत जे ठरलं जाईल त्यानंतरच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा जाहीर केला जाईल. पण आमच्या 3ही पक्षांमध्ये अशी कोणत्याही प्रकारची शर्यत नाही आणि मी स्वतः मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, असं फडणवीस यांनी गेल्या 1-2 दिवस ही जी स्टेटमेंट चालू आहेत त्यांची
विविध माध्यमांमधनं त्याच्यात असं म्हटलेलं आहे. त्याच जोडीला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्यांनी 40 आमदार घेऊन राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजप आणि शिवसेना युतीमध्ये येऊन सरकार स्थापन करण्याच्या म्हणण्यापेक्षा स्थापन असलेल्या सरकारमध्ये येऊन तब्बल 9 मंत्रिमंडळ मिळवली आणि स्वतःला उपमुख्यमंत्रीपद घेतलं. ते अजितदादा पवार देखील असं म्हणतायत की तीनही पक्षांचे नेते निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विधिमंडळाच्या बैठकीत ठरवतील आणि तेव्हा मग आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, तो निश्चित केला जाईल. त्यामुळे आपण देखील सध्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची श्री पुढे ओढलेली आहे. पण आत्ताची जी निवडणूक आहे ती महायुती ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढतीये. लाडकी बहीण या योजनेमुळे असं म्हटलं जातंय आणि हे खरं आहे. मी गेले 8-10 दिवस आमची जी काही मंडळी कामं करतायत ग्राउंड लेवलला जाऊन त्यांच्याशी बोलतोय, विविध पक्षांच्या नेत्यांशी बोलतोय आणि सर्वपक्षीयांशी बोलतोय. महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीतल्याही महत्वाच्या नेत्यांशी मी बोलतोय गेले 10-15 दिवस. महायुतीतल्या नेत्यांशी तर बोलतोच आहे, पण महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी देखील बोलतोय. काही महत्वाच्या पत्रकारांशी बोलतोय संपूर्ण राज्यभरातल्या. त्यांनी देखील हेच सांगितलं की निर्विवादपणे लाडकी बहीण या योजनेनंतर एकनाथ शिंदे यांची पॉप्युलॅरिटी ही वाढतीये आणि त्यामुळे आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा, मराठा मोर्चा किंवा मराठा आंदोलनाचा जो प्रश्न होता त्यावेळेला देखील आणि त्याच्यानंतर देखील आता जेव्हा जरांगेंनी सांगितलं की आम्ही निवडणुका लढवणार नाही आहोत आणि त्यांनी जी पलटी मारलेली आहे, त्यांनी जो युटर्न घेतलेला आहे, तेव्हा देखील हे एक लक्षात आलेलं आहे की जरांगेंनी केव्हाही कधीही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एक शब्दही उच्चारलेला नाही. अर्थात ते मला माहित नाही, म्हणजे राजकीय विश्लेषक याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलत असतात, राजकीय पक्षातले विविध नेते देखील बोलत असतात की ओबीसी समाजाचा जे नेतृत्व आहे लक्ष्मण हाके यांनी एकनाथ शिंदेबद्दल बोलायचं आणि मराठा आंदोलनाचे नेते आहेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचं. हे असं काही ठरलेलं आहे का? ही स्क्रिप्ट लिहिली गेलेली आहे की काय? तर असो, मुद्दा आपला हा आहे की जर महायुतीचं सरकार येत असेल, सिंगल लार्जेस्ट पार्टी जरी भाजप झाली, तर मग भाजपमधनं देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी परत आणलं जाईल का? मराठा आंदोलन, ओबीसींचं पोलरायझेशन याच्यानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व त्यांच्या नेहमीच्या ख्यातनाम प्रसिद्धी जे पावलेले आहेत त्यांचं ते धक्कातंत्र, त्या धक्कातंत्राप्रमाणे एखादा नवीन चेहरा भाजपचा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून देतील का? मार्जिनल सीट अजितदादा यांच्या येऊ शकणार आहेत का? आल्यानंतर अजितदादा हे महायुतीबरोबरच राहणार आहेत का? त्यांचा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काही से राहणार आहे का? एकनाथ शिंदे यांची शिवसेना कितपत जागा मिळवते, कितीचा आकडा पार करते? त्यामुळे त्यांचा आकडा जर तेवढाच सायझेबल, तेवढाच मार्जिनल असला आणि शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद जाणार असेल तर अर्थातच एकनाथ शिंदे यांच्याशिवाय दुसरा चेहरा किंवा दुसरा पर्याय हा शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे तरी नाही. प्रश्न आहे तो भाजपचा. भाजपमध्ये ओबीसी चेहरा म्हणून, मराठा चेहरा म्हणून, बिगर ब्राह्मण चेहरा म्हणून, धक्कातंत्र म्हणून कोणाचं नवीन नाव सुचवलं जाईल का? हे बघणं अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. खरं तर महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, सिंगल लार्जेस्ट पार्टी कोण होईल आणि त्याच्यानंतर
दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या सिंगल लार्जेस्ट पार्टीमधला जो गॅप असेल, जो फरक असेल, तो कितीचा असेल याच्यावरतीच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहणार आहेत. याचं कारण असं आहे, उद्या येणारी जी निवडणूक आहे ती अत्यंत क्रुशल आहे. क्रुशल याच्यासाठी आहे की प्रचंड प्रमाणात सर्वपक्षीय बंडखोरी झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे मराठा आंदोलन असो, ओबीसींचं पोलरायझेशन असो, आत्ता गेले जे 10-15 दिवस बटेंगे तो कटेंगे याचा नारा असो, कालच मुस्लिम नेते, मी विसरलो नाव, सय्यद दोमानी यांनी त्यांची जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस आणखी आशिष शेलार यांची जी काही स्टेटमेंट आली, त्यामुळे पुन्हा एकदा जो वाद म्हणता येणार नाही, पुन्हा एकदा जे स्पिरिट ज्याला म्हणता येईल ते स्पिरिट निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हिंदू मतांचं पोलरायझेशन होणार आहे का, आणि हिंदू मतांच्या पोलरायझेशन होईल या भीतीमुळे मुस्लिमांचं जे कायमस्वरूपी पोलरायझेशन झालेलं असतं, त्यांची जी कायमस्वरूपी एकगठ्ठा मतं असतात ती कितपत होतात. कारण मुस्लिमांचं मतदान हे निश्चितपणे जास्तीत जास्त, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की मुस्लिमांचा जो आकडा आहे मतदानाचा, तो जास्तीत जास्त कसा करता येईल त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि ते तसं होणार आहे. पण हिंदूंचं पोलरायझेशन जर का खरोखर झालं असेल तर ते मतदानात कितपत उतरते हे बघणं आणि त्याच्यानंतर येणाऱ्या भाजप किंवा महायुतीच्या सीट हे बघणं देखील इथे महत्वाचं ठरणार आहे. याचं कारण मुख्यमंत्री पदाचा जो मुकुट आहे तो कोणाच्या डोक्यावरती बसेल हे सिंगल लार्जेस्ट पार्टी कोण येते, कोण ठरते याच्यावरती अवलंबून असणार आहे. म्हणजे राजकारणात नेहमी म्हटलं जातं ना की जे बोलायचं असतं किंवा जे बोलायचं, जे बोललं जातं त्याप्रमाणे कधीच वागायचं नसतं, आणि जे वागायचं असतं ते कधीच बोलून दाखवायचं नसतं. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांची स्टेटमेंट, निवडणुकीची धामधूम चालू झाल्यानंतरची महाविकास आघाडीतले सर्वोच्च नेते शरद पवार यांचं स्टेटमेंट की आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याचं काहीच कारण नाही, निवडणुकानंतर ज्याचे आमदार जास्त निवडून आलेले असतील तेव्हा ठरवलं जाईल, ते स्टेटमेंट. उद्धव ठाकरे यांचं स्टेटमेंट की कोणाचाही चेहरा जाहीर करा, मी पाठिंबा द्यायला तयार आहे. काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, नंतर थोरात, नाना पटोले यांचं स्टेटमेंट की ज्याचा आकडा जास्त त्याचाच मुख्यमंत्री होणार. ही सर्व स्टेटमेंट ही फक्त बोलण्यापुरता असतात. मग समर्थक आणि कार्यकर्ते त्या नेत्याला आणि त्या नेत्याची भलामण करताना ही आमच्या साहेबांची स्ट्रॅटेजी आहे किंवा आमचे साहेब चाणक्य नीती वापरतात असं बोलून त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांची चाणक्य नीती किती योग्य आहे किंवा किती मोठी आहे हे दाखवायला आणि त्याचा डिंडोरा पिटायला मोकळे होत असतात. मग त्याला ती तशा प्रकारची भूषणं लावली जातात. पण 2014 मध्ये शरद पवारांनी जी गेम केली होती, न मागता भाजपला पाठिंबा द्यायची, आघाडीमध्ये लढून त्यांनी ती गेम केली होती, न मागता भाजपला पाठिंबा दिला होता. आणि 2019 मध्ये महायुतीमध्ये लढून मतदारांनी केलेल्या मतदानाला दोघांनी, म्हणजे आधी पाठिंबा देताना शरद पवार यांनी देखील, आणि 2014 मध्ये आणि 2019 मध्ये महायुतीमध्ये लढून भाजपच्या खांद्याला खांदा लावून लढून मुख्यमंत्रीपद मिळत नाहीये, विश्वासघात झालाय हे कारण देऊन भाजपला सोडून शिवसेना एकसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेला. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टी निवडणुकीच्या निकालानंतर घडतील. मुख्यमंत्री कोण होईल हे त्याच्यानंतर घडणाऱ्या घडामोडी ठरवतील. आपल्या हातामध्ये फक्त अशा चर्चा करणं एवढंच आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला नक्की सांगा. 3-4 दिवस जेमतेम राहिलेले आहेत. 18 तारखेला प्रचाराची सांगता होईल, त्याच्यानंतर 20 तारखेला निवडणुका होतील. या कालावधीमध्ये मी आणखीन एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याची काही माहिती, त्याची काही इनपुट्स मी मागवलेली आहेत. ती आली की कदाचित उद्याच तो व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल. तोपर्यंत आजच्या व्हिडिओच्या संदर्भात आपलं जे काही म्हणणं आहे ते मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा, कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणखीन कोणते विषय आपल्याला ऐकायला आवडतील ते देखील मला कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल
शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.